हॅलो. तुम्हाला असं वाटलं असेल की आज नेहमीप्रमाणे ह्याच्यात उत्साह नाहीये. तर हो, काही अंशी ते बरोबर आहे. उत्साह नाही हे म्हणण्यापेक्षा मला आज जरा एका सिरियस विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. आता आपल्या सगळ्या स्त्रियांना किंवा मुलींना, एकंदरीत वुमन्स, लेडीज, आपण हे सगळे शब्द जे वापरतो त्यांना कधी ना कधीतरी कुठल्या तरी सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की काय सामाजिक समस्या असतात? ज्या हाऊसवाईफ स्त्रिया आहेत त्या तर घरीच असतात आणि ज्या मुली बाहेर जातात त्यांना तर काय, त्या मस्त रात्रीपर्यंत पार्टी करू शकतात, मस्त सगळ्या त्यांच्या फ्रेंड्ससोबत फिरू शकतात किंवा अगदी बिनधास्त कोणावर विश्वास टाकून मस्त मजा मस्ती, रेव पार्टी वगैरे या सगळ्या गोष्टी करतातच की. मग त्यांना कसला धोका आहे? तर रेव पार्टीचा मुद्दा मध्ये आणण्याचं कारण हे की मला हे बघायचं होतं की तुमच्या लक्षात येतंय का की जितक्या मुली पार्टी करतात त्याच्याहून जास्त मुलंही पार्टी करतात. म्हणजे मुलींनी 7च्या आत घरात यायचं हा नियम मुलींना, मग मुलांनी 7च्या आत घरात यायचं हा नियम का नाही मुलांना? ह्याचा विचार कधी केलाय? म्हणजे प्रत्येक वेळेला मुलींनी अगदी असे टाईट कपडे घालायचे नाहीत, अगदी प्रॉपर काही हिंदू धर्मातल्या नसलेल्या मुलींनी पूर्ण बुरखा घालून राहायचं का? कशासाठी? पुरुषांची वाईट नजर असते म्हणून? मग मला एक सांगा, ज्या पुरुषांच्या वाईट नजर आहेत त्या पुरुषांना त्यांच्या घरातले किंवा त्यांच्या अवतीभोवतीचे कधी सांगतात का की ही जी वाईट नजर आहे ना ती एक दिवस तुला गोत्यात आणणार आहे? सांगतात? ज्या माणसावर आपण विश्वास ठेवतो तोच माणूस नंतर आपला विश्वासघात करतो, हे तरी तुम्हाला पटतंय? आता मध्यंतरी कोलकाताच्या घटनेवर मी भाष्य केलं, आता मी फलटणच्या घटनेवर भाष्य करते. 2 दिवसापूर्वी अशी एक बातमी आली की एका डॉक्टरने आत्महत्या केली. तुम्हाला खरंच वाटतं ती मुलगी आत्महत्या करू शकेल? आता तुम्ही मला विचाराल की तुला असं का वाटत नाही, तर कारण शक्यच नाही. जी मुलगी तिच्यावरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जातोय त्यासाठी ती स्वतःच्या हक्कासाठी किंवा त्या हक्कासाठी, त्या पेशंटच्या हक्कासाठी लढण्यासाठी पोलिसांकडे जाते आणि तिथेच तिच्यावरती 2-2, 3-3 लोक बलात्कार करतात. म्हणजे काय चाललंय? या देशात मुली, बायका, स्त्रिया सिक्युअर नाहीच आहेत का? प्रत्येक वेळेला त्यांना घाबरूनच राहावं लागणार आहे का? का या पुरुष प्रधान संस्कृतीत प्रत्येक वेळेला पुरुषांचं वर्चस्व जास्त आणि स्त्रियांना अगदी पायदळी चपलेसारखं तुडवल्यासारखं वागणूक देणार आहेत? अरे हे सगळीकडेच चाललंय. मध्यंतरी मणिपूरमध्ये घडलेली घटना किती लज्जास्पद होती. त्याबाबत मी मोर्चाही काढला होता, पण पुढे काय झालं? काहीच नाही. कोलकात्याच्या मुलीवर, ज्या डॉक्टर मुलीवरती बलात्कार झाला त्याही विषयी काय झालं? काहीच नाही. आता इथे फलटणच्या ज्या मुलीवरती हे सगळं झालंय ते काय झालं? आणि मी खरं सांगू, मला नाही वाटत ही आत्महत्या. थोडं परखडपणे बोलते, पण यात कुठेतरी घातपाताची शंका येते मला. हा, आता मी काही कायदा माझ्या हातात नाहीये त्यामुळे मी हे बोलणं चुकीचं आहे. पण मला एवढंच सांगायचंय की का प्रत्येक वेळेला 7च्या आत घरात ये, मग असे कपडे घाल, मग पुरुषांच्या नजरा वाईट असतात, मग स्वतःवर जरा कंट्रोल ठेव, मग स्वतःची जरा बंधनं पाळली पाहिजेस, मग इकडे जायच्या आधी हे कर, मग तिकडे जायच्या आधी असं कर. हे प्रत्येक वेळी मुलींनाच का? या प्रत्येक वेळी याच लेबल खाली मुलींनी का जगायचं? अहो एवढंच कशाला, लग्नानंतर हुंडा दिला जातो. त्या वैष्णवीचं उदाहरण बघितलंच की आपण. तिच्या घरच्यांनी सासरी हुंडा दिला नाही म्हणून तिला मारहाण केली आणि नंतर बिचारीचा बळी घेतला. मी सिंपती देत नाहीये, मी सांगतेय जातीवरून नोकरी रिजेक्ट होते. बर, ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय, जिथे आपण काम करणार आहोत त्याच कामाच्या ठिकाणी जर आपण सिक्युअर नसू तर त्या मुलींनी करायचं काय? सांगायचं कोणाला? कधी कधी अगदी असं पण होतं की एखाद्या मुलीनी आपल्या मनापासून एखाद्या आपल्या कोणावर तरी विश्वास ठेवला तर तोच व्यक्ती तिच्याशी विश्वासघात करतो.
कशासाठी? तुमची पुरुषी जी मानसिकता आहे किंवा तुमची जी काही आतली हव्यास आहे ती भरून काढण्यासाठी फक्त मुलींचा जन्म झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, मी जरा परखड बोलते, तुम्हाला वाईट वाटेल, मला माफ करा, पण आज हे बोलण्यासाठी भाग पडतो. एवढंच नाही, अगदी निर्भया केस त्याच्या आधीपासून कितीतरी आपल्याला गोष्टी अशा दिसत आहेत ज्या वेळेला फक्त अत्याचार हे मुलींवर होत आले आणि त्याविरुद्ध आपण काय करतो? काहीच नाही. 4 दिवस फक्त कॅन्डल मार्च करायचा, 4 दिवस फक्त एकमेकांच्या नावाने अरे हे कसं झालं, मग त्याला मी सोडणारच नाही, मग मी त्याला मारीनच. अरे नुसतं बोलून काय उपयोग आहे? त्याविषयी काहीतरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ऍक्शन घेतली पाहिजे. आपण करत नसू तर आपण ते करायला लावलं पाहिजे. पण आपली मानसिकता अशी नाही ना. आपण काय करतो, 4 दिवस बोलायचं, 5व्या दिवशी अरे मला काम आहे, अगं माझ्या घरी कार्यक्रम आहे, अगं ते नाही मला एका ठिकाणी जायचंय, मग मला पार्टी करायला जायचं. अरे का नाही केलीत महिनाभर पार्टी, नाही केलीत महिनाभर मजा, आणि सगळी कामं बाजूला ठेवून किंवा तुमची कामं करत जर या सगळ्या गोष्टीला, या अन्यायाला वाचा फोडली, तर आज माझ्यासारख्या अनेक मुली अगदी खंबीरपणे लढू शकतात. आणि मला त्या मुलीला हे सांगायचं की तिने चुकून जरी 1% जरी आत्महत्या केली असेल ना, तर कशाला ग थांबली असतीस तर न्याय मिळाला असता. आपल्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेव. आपली न्याय व्यवस्था तुला नक्की न्याय मिळवून देईल, एवढा मात्र मला 100% विश्वास आहे. बघा, प्रत्येक वेळी मुलींना असं वाग सांगण्यापेक्षा स्वतःच्या विचारसरणीत जरा बदल करून बघितला आणि स्वतःच्या डोळ्यावरची जी झापडं किंवा जे चष्मे घातलेत ते काढलेत आणि मग या जगाकडे बघितलं ना, तर सगळ्यांचे दुःख तुम्हाला कळतील. शेवटी एकच मी केलेल्या कवितेतले 4 वाक्य सांगते. पुरुष ना तू, मग हे चालायचंच. पावित्र्याच्या पारड्यात स्त्रीला तू तोलायचंच. वाटेल तेव्हा तिच्याशी आबोला तू धरायचा, मनात येईल तेव्हा अपमानही करायचा. स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वागायचं, तिच्या वागण्याचं मात्र स्पष्टीकरण मागायचं. ओझं तुझ्या अपेक्षांचं आयुष्यभर लादायचं. तू चुकलास तर चालेल, पण तिने नाही चुकायचं. बनून तुझी सहचारिणी संसार करते ती सुखाचा. केलायस का कधी तू विचार तिच्या मनाचा? अर्धांगिनी तुझी ती, समजून घे तिला थोडं. सुटता सुटता सुटेल मग या संसाराचं कोड. मग कळेल तुला दिसतं तसं नसतं. जगून बघ एकदा बाई पण काय असतं. या सगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ना प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक मुलींनी एकत्र यायला पाहिजे. आणि फक्त स्त्रियांनी आणि मुलींनीच नाही तर या सगळ्या तमाम पुरुषांनी एकत्र येऊन या घटनेविरुद्ध, याच कशाला या आधी घडलेल्या किंवा इथून पुढे कुठलीही घटना होणार नाही याच्या विरुद्ध पावलं उचलण्यासाठी सगळ्यांसाठी जनजागृती केली पाहिजे. आमचे कपडे, आमचं राहणीमान, आमचे विचार बदलण्यापेक्षा किंवा आमच्यावर बंधनं टाकण्यापेक्षा स्वतःवरती बंधनं टाकली आणि स्वतः जर 7च्या आत घरात आलात ना, तर होणारे महिलांविरुद्धचे सगळे गुन्हे इथल्या इथे बंद होतील. बघा विचार करून. धन्यवाद.